नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कोणत्या आपल्या देशात कोणत्या पार्टीला किती सीटे मिळाली. आपण बघितलं असेल कोणत्या पार्टीला किती सीट मिळाली, आपल्याला माहीत असेल आणि माहीत नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आपल्याला माहिती असेल फक्त मोठ्या मोठ्या पार्टी ज्या पार्टी मोठ्या आहेत त्यांना किती सीटे मिळाली हे आपल्याला माहिती असेल, पण आपल्या देशात किती पार्टी आहेत आणि कोणत्या पार्टीला किती सीटे मिळाली हे संपूर्ण आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, मी आलेलो आहोत आपल्या कमिशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर आलेलो आहोत मी. तर या वेबसाईटवर आपण बघणार आहोत की कोणत्या पार्टीला किती सीटे मिळाली. आपण हा साईटचा आयकॉन बघू शकता, आपण कोणत्या पार्टीला किती सीटे आहेत. तर आपल्या देशात टोटल सीट आहेत 543. 543वर निवडणूक लढविले होते सर्व पार्टींनी. तर त्यामधून कोणत्या पार्टीला किती सीटे मिळाली, किती उमेदवार निवडून आले हे आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ह्यात सर्व निवडून येणारे हे आहेत पार्टीचे नावे खाली, आणि हे आहेत वन म्हणजे जिंकणारे. लीडिंग म्हणजे आता ज्या दिवशी चालू होतं समजा त्या दिवशी लीडिंग दाखवत होते, पण आता लीडिंग दाखवण्याचं काही अर्थच नाहीत, म्हणून डायरेक्ट वन म्हणजे जिंकलेले. आणि ह्या टोटल आहेत, टोटल किती जिंकलेले आहेत. तर बघू शकता मित्रांनो, आपण सर्वप्रथम खाली जाऊया. आपण वरी मोठ्या पार्टी आहेत ज्यांना जास्त सीटे भेटलेल्या आहेत हे वरी आहेत, आणि ज्यांना कमी सीटे भेटलेल्या आहेत आणि छोटी पार्टी आहेत ती खाली आहेत. तर इंडिपेंडेंट म्हणजे अपक्ष उमेदवाराला 7 सीटे मिळाली मित्रांनो. 7 उमेदवार अपक्ष निवडून आले आपल्या भारत देशात. 543 आहेत टोटल. तर इंडिपेंडेंट अपक्ष 7 आहेत. शकतो AIMIM या पार्टीला 1 सीट मिळाले. AJSUP 1 सीट. अकाली दल, अपना दल याला 1 सीट. ASPKR म्हणजे आझाद समाज पार्टी. आपण बघूही शकता, आपल्याला माहिती नसेल अशी पार्टी आहेत आपल्या भारत देशात, आणि त्यांना किती सीटे मिळाली हे आपण संपूर्ण बघणार आहोत. आता आझाद समाज पार्टी आपण बघितलं नसेल, ऐकलं नसेल, ह्या पार्टीला 1 सीट भेटलेली आहेत. बघू शॉर्टकटमध्ये आपण बघणार आहोत, कारण पूर्ण नाव जर वाचलं तर खूप हे चालेल. MDMK या पार्टीला 1. सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा SKM यांना एक सीट निवडून आले. भारत आदिवासी पार्टी भारता DVSIP यांना 1 सीट. राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी RLTP शॉर्टकटमध्ये म्हणू शकतो, त्यांना 1 सीट. शिरोमणी अकाली दल SAD यांना 1 सीट. झारम पीपल मूवमेंट ZPM यांना 1 सीट. व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी यांना 1 सीट. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी NCP यांना 1 सीट. रिव्हॉल्युशनरी सोशॅलिटी पार्टी RSP यांना 1 सीट. आणि केरला काँग्रेस यांना 1 सीट. हिंदुस्थानी आवाज मोर्चा यांना 1 सीट. असोमा गणा परिषद AGM यांना 1 सीट. युनायटेड पीपल पार्टी लिबरल UPPL यांना 1 सीट. जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स JKN यांना 2 सीट. राष्ट्रीय लोकदल RLD यांना 2 सीट. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI, मी कम्युनिस्ट पार्टीचं नाव ऐकलं, खालचे एकही पार्टीचं मी नाव ऐकलं नव्हतं आणि मला माहीत सुद्धा नाही. तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ CPI ला 2 उमेदवार निवडून आले CPIचे. VCK यांना 2. जनता दल सेक्युलर JD यांना 2. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट लेनिनिस्ट CPL यांना 2 उमेदवार निवडून आले. जनसेना पार्टी JNP यांचे 2. झारखंड मुक्ती मोर्चा यांचे 3. आम आदमी पार्टी आपण
जी आम आदमी पार्टी म्हणजे जी केजरीवालची पार्टी आहे त्या पार्टीचे 3 उमेदवार निवडून आले. इंडियन युनियन मुस्लिम लीग IUML यांचे सुद्धा 3 निवडून आले. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI यांचे 4, कम्युनिस्ट पार्टी 3-4 झाले. हे कोणती पार्टी आहेत आपल्याला माहिती नाही, मेन पार्टी कोणती आहेत, पण ही माहिती देण्याचा आपण परिपूर्ण प्रयत्न करीत आहोत. राष्ट्रीय जनता दल RJD यांचे 4, YSRCP यांचे 4, लोक जनशक्ती पार्टी यांचे 5 उमेदवार आणि शिवसेना जे शिंदे गटाची शिवसेना आहेत यांचे 7 उमेदवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार NCP SP जे शरद पवार साहेबांची जी पार्टी आहेत NCP यांचे 8 उमेदवार निवडून आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहेत यांचे 9 उमेदवार निवडून आले. जनता दल युनायटेड JD यांचे 12 उमेदवार निवडून आले. तेलुगू देसम TDP यांचे 16 उमेदवार निवडून आले. DMKचे 22, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस AITC यांचे 29, समाजवादी पार्टी SP यांचे 37, इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे जी काँग्रेस पार्टी आहेत यांचे 99 आणि भारतीय जनता पार्टी BJP यांचे 240 असे एकूण हे 553 उमेदवारांची लिस्ट होती. आणि 553 उमेदवारांमधून आपण बघू शकता BJPला म्हणजे सर्वात मेन म्हणजे BJPला 240, काँग्रेसला 99, समाजवादी पार्टीला 37, तृणमूल काँग्रेसला AITCला 29, DMKला 22, TDPला 16, JDला 12, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 9, NCP शरद पवारच्या पार्टीला 8, तर शिंदेच्या पार्टीला 7 आणि बाकी खाली आहेत. असे काही छोटी मोठी पार्टी आहेत. अशा पार्टीचे नावे आहेत. आणि यामधून आपल्याला किती पार्टीचे नावे माहीत आहेत हे आपल्याला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. मी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केलाय कोणत्या पार्टीचे किती उमेदवार निवडून आले आणि किती पार्टी होती टोटल, आणि आपल्याला किती पार्टी माहिती आहेत हे आपण कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की. आणि मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. राज्याचे कोणत्या जिल्ह्याचे टोटल आम्ही आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण कोणत्या जिल्ह्यात राहतात, कोणत्या राज्यात राहतात, कोणत्या जिल्ह्याचे पाहिजे, कोणत्या राज्याचे माहिती पाहिजे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.